श्री मलंगडच्या पायथ्याशी आहोत. मलंगड आणि कल्याण शहर या परिसरातील कुशिली गावची मातोश्री हरिभक्तपरायण पशुबाई विष्णू म्हात्रे यांना आज अल्पशा आजाराने त्यांची देवाज्ञा झालेली आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि कल्याण शहराच्या जवळ राहतो. तसं दुर्गम भागामध्ये आपण जर गेलो, जी अवस्था असते ती अवस्था कल्याण शहर आणि श्री मलंगड या मलंगडाच्या पायथ्याशी असलेले हे कुशिली गाव, या कुशिली गावाची दयनीय अवस्था आहे. कारण मनुष्य शेवटचा श्वास कुठे घेतो तर स्मशानभूमीवर घेतो. आणि या स्मशानभूमीवर येण्याकरिता एवढा खडतर प्रवास आहे, एवढा खडतर प्रवास आहे. तसा मनुष्याला जसा खडतर प्रवास आहे तसा या कुशिली गावच्या भूमीवर येण्यासाठी खडतर प्रवास आहे. स्मशानभूमी म्हटली तर चौघांना खांदा द्यावा लागतो. या बांधावून येत असताना एकटा माणूस चालू शकत नाही. अशी या कल्याण शहराच्या जवळ असलेल्या कुशिली गाव आणि श्री मलंगडाच्या पायथ्याशी असलेले कुशिली गाव ही दयनीय अवस्था आहे. खरोखर येथील परिसरातील जेवढे पक्षीय कार्यकर्ते असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, इथले कल्याण तालुक्याचे ग्रामीण आमदार असतील, आमदार साहेब हे आपल्या ह्या परिसराला हे शोभा देत नाही. कारण श्री मलंगडाच्या पायथ्याशी आणि आपले उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब या मलंगडाला स्वतंत्र मिळवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. आणि या कुशिली गावामध्ये असलेले हे ग्रामस्थ, या ग्रामस्थांना एवढे कष्ट आहेत की इथे स्मशानभूमी येण्याकरिता म्हणजे शेवटचा माणसा श्वास असतो तर श्वास घेण्यासाठी इथे अस्वस्थ आहे. ही दयनीय अवस्था आहे. मी सर्व परिसरातील या गावातील कार्यकर्ते किंवा परिसरातील कार्यकर्ते सर्व पक्षीय, इथे माणूस जो मरत असतो हा एका पक्षाचा नाही आहे. हे सर्व पक्षीयांना मी विनंती करतो की इथे परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कुशिली गावची दयनीय अवस्था आहे, बरोबर ही आपण कुठेतरी सुधारली पाहिजे. जर आपण इथे एखादी शिटी जर उभारली तर त्याला स्वर्गद्वार म्हणून नाव देतो. तिथं मोठे स्मशानभूमी आपण उभारत असतो, पण इथे परंपरागत 200-400 वर्षापूर्वी पोचलेलं हे गाव आहे. आणि या गावामध्ये अशी दयनीय अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराज या कालापासून इथे हा गाव वसलेला आहे. इथे येण्याची व्यवस्था तर नाहीच आहे. पण इथे स्मशानभूमी जर बघितली, दाखवत आता स्मशानभूमी, ही स्मशानभूमी जर बघितली, साईडला जरा माणसं चालतायत काय चालतात हे प्रश्न पडलाय मोठा. अरे मनुष्य जन्माला आल्यानंतर एकदाच त्याला जाळला जातो आणि जाळतो तर स्मशानभूमी जाळला जातो. ही दयनीय अवस्था आहे. इथं पत्रा शेड सुद्धा इथे नाही आहे, काही नाही आहे. एवढं चिखल आहे, एवढं पाऊस पडतोय. त्या पावसामध्ये त्या प्रेताला कसं अग्नी लावणार हा प्रश्न बरोबर सर्व ग्रामस्थांना एकदम संकटात टाकणार आहे. म्हणून या संकटातून या सर्व ग्रामस्थांनी, परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी, इथले जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या कुशिली गावांना आपण स्वातंत्र्य देऊन त्यांना स्मशानभूमी आणि त्यांचा रस्ता आपण करून द्यावा ही आपल्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण.